अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सातेगाव परिसरात अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला। या कारवाईत 674 देशी दारूच्या पावत्या आणि एक मोटरसायकल असा एकूण 1,04,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्यानुसार 16 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे पथकासह अंजनगाव विभागात नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन करीत होते। यावेळी गोपनीय माहितीद्वारे योगीराज मेश्राम राहणार दहेगाव हा साथीदारासह मोटरसायकलवरून गावणगाव धुडकी मार्गे सातेगावकडे अवैधरित्या देशी दारू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली। या आधारे पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपी मोटरसायकल व दारूचा माल टाकून काटेरी जंगलाचा फायदा घेत फरार झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून 40,400 रुपयांची देशी दारू व 60,000 रुपयांची होंडा मोटरसायकल जप्त केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।